रसिको नमस्कार. माझ्या कुठल्या ध्येयवेडे कलाकारच्या एपिसोडची सुरुवात मला अशीही करावी लागेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. मी ध्येयवेडे कलाकारच्या सेकंड सीझनची तयारी करत होतो. अनेक कलाकारांचे इंटरव्ह्यूज घेत होतो. असाच इंटरव्ह्यू मी एक घेतला. उत्तम संगीतकार, उत्तम अरेंजर, उत्तम हार्मोनियम वादक आणि ज्याचं डॉन स्टुडिओज नावाचं एक स्वतःचं साम्राज्य आहे, असा सगळ्यांचा आमचा आवडता मित्र नरेंद्र भिडे, ज्याला आम्ही अत्यंत प्रेमाने बबड्या असं हाक मारत होतो. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. मी ही मुलाखत घेतली आणि बरोबर 4च दिवसांनी नियतीने त्याच्यावर झडप घातली आणि बबड्या सगळ्यांना सोडून गेला. डॉन स्टुडिओचा आज म्हणजे 22 तारखेला 7वा वर्धापन दिन आहे आणि तो बघायला बबड्या नाही आहे. डॉन स्टुडिओचा डॉनच गेला. तर त्याच्या पावन स्मृतीला अभिवादन करून मी हा एपिसोड तुमच्याकरता अपलोड करतो आहे. नमस्कार, मी पराग माटेगावकर. ध्येयवेडे कलाकारच्या सीझन 2मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. रसिक हो, आज आपण ज्या कलाकाराला भेटणार आहोत तो अत्यंत टॅलेंटेड आणि व्हर्सटाईल कलाकार आहे. आपण एखाद्या चित्रपटगृहात चित्रपट बघायला जातो आणि एखादा सीन बघता बघता त्यात आपण तल्लीन होतो. तो सीन छान होण्यामागे त्या ॲक्ट्रेसेसचं तर श्रेय आहेच, पण त्याचा एक परिणाम साधण्याकरता बऱ्याच गोष्टी मागे असतात. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक. आणि तोच चित्रपट बघून चित्रपटगृहाच्या बाहेर येता येता सहजपणे त्याच चित्रपटातली गाणी आपण गुणगुणत बाहेर येतो. अशा अनेक चित्रपटांचं बॅकग्राऊंड ज्यांनी केलं आहे, मुळशी पॅटर्न, देऊळ बंद, पुष्पक विमान, अशा अनेक सिनेमांचं संगीत ज्यानं केलं आहे आणि पुण्यातल्या एका अद्ययावत स्टुडिओचा सर्वेसर्वा असा जो आहे तो आमचा मित्र म्हणजे नरेंद्र भिडे, त्याला आज आपण भेटणार आहोत. त्याला आम्ही प्रेमाने बबड्या म्हणतो. नरेंद्र नमस्कार. म्हणजे आता खरं सांगायचं तर ही जी तुझी ओळख मी करून दिली ती फारच तोकडी आहे. तू इतक्या वर्षापासून सगळ्या क्षेत्रात काम करतो आहे, सगळं क्षेत्र व्यापलेलं आहे. मग ते सिरियल्स असू दे, बॅकग्राऊंड असू दे, किंवा विविध अल्बम्सचं अरेंजमेंट असू दे, किंवा जाहिरातींचं माध्यम असू दे, हे सगळं तू खूप वर्षांपासून करतो आहे. त्याबद्दल तर जाणून घ्यायचं आहेच. पण संगीताचा जो तुझा संबंध आहे तो अगदी लहान वयापासून आहे. हे मला जी माहिती आहे त्याप्रमाणे की तू अगदी 5 वर्षाचा असताना IIT पवईच्या एका हॉलमध्ये हमको मन की शक्ती देना हे गाणं हार्मोनियमवर वाजवलं होतं आणि तिथल्या डिरेक्टरने खुश होऊन तुला असं कडेवर वगैरे घेतलं होतं. खूप तारीफ तुझी केली होती. म्हणजे ही माहिती तुला कुठनं मिळाली? नाही पण आहे ना खरं आहे. म्हणजे मला कडेवर घेतलं होतं की नाही मला आता आठवत नाही. पण मी ते गाणं म्हटलं होतं आणि वाजवून हार्मोनियम वाजवून ते गाणं म्हटलं होतं, हे खरं आहे. म्हणजे संगीत हे पहिलेपासून तुझ्या म्हणजे भिड्यांच्या घराण्यामध्ये संगीताशी तसा दुरून काहीच संबंध दुरान्वये. पण माझं जे आजोळ आहे ते सगळं नाटकातलं बॅकग्राऊंड आहे. म्हणजे सगळे कोल्हटकर म्हणजे माझा आजोळ आहे. म्हणजे चिंतामणराव कोल्हटकरांपासून चित्तरंजन कोल्हटकर, बाळ कोल्हटकर, दिलीप कोल्हटकर माझा मामा, असं सगळे कोल्हटकर घराणं माझ्या आजोळचं घराणं आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं एक कलेचा वारसा, नाटकाचा, संगीताचा असा थोडासा माझ्यात आलेला आहे. पण हे तुझं शिक्षण झालं कुठे? म्हणजे एक शास्त्रशुद्ध शिक्षण म्हणतात ना ज्याला. माझा मोठा भाऊ अप्रतिम हार्मोनियम वाजवतो. तो या क्षेत्रामध्ये आला नाही, तो सॉफ्टवेअर मध्ये आहे आणि तो व्हँकुव्हरला असतो. मोहन आणि अप्रतिम म्हणजे खूपच छान वाजवतो. तो गोविंदराव पटवर्धनांकडे शिकला पण होता, त्यावेळेला बाळासाहेब माट्यांकडे पण आम्ही दोघं शिकलो. पण तो त्यावेळेला बऱ्यापैकी हार्मोनियम त्यावेळेला वाजवत होता आणि त्याचं ऐकून ऐकून मी पण थोडंसं वाजवायला सुरुवात केली होती. घरी हार्मोनियम होती त्यामुळे मग ते, आणि त्यावेळेला तो गुड्डी सिनेमातलं ते गाणं खूप प्रसिद्ध होतं. तर त्यामुळे
ते म्हणायचो मी. तू पण काही वर्ष मला वाटतं किंवा काही काळ प्रभाकर कारेकर की छोटा गंधर्व वगैरे. छोटा गंधर्वांबरोबर हां, भरत गायन समाज मला वाटतं. ॲक्च्युली IIT मधनं जेव्हा मी परत म्हणजे पुण्याला आलो हां. तेव्हा कोणाकडे शिकायचं असं तर मोठा भाऊ बाळासाहेब माट्यांकडे हार्मोनियम शिकायला जात होता भारत गायन समाजामध्ये. बर. तर माझे वडील म्हणले की तू पण तिकडे जायला सुरुवात कर. बर. आणि भारत गायन समाजामध्ये मी गेलो. तर भारत गायन समाजात जाणं हा माझ्या आयुष्यातला पहिला टर्निंग पॉईंट होता. म्हणजे एकमेव नाही, त्यानंतर बरेच एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आला, पण सगळ्यात पहिला टर्निंग पॉईंट हा भारत गायन समाजात जाणं हा होता. भारत गायन समाजात मी बाळासाहेबांकडे हार्मोनियम शिकलो आणि ते मी एकही परीक्षा दिली नाही. बर. कुठलीच गाण्याची किंवा वादनाची परीक्षा मी दिली नाही. बर. पण ते काहीतरी एक मुखडा समजा एक यमन असेल तर नी रे ग असं एवढंच ठरवायचं. बर. की हा मुखडा ठरवला आणि विलंबित एकताल कोणतरी तबलजी असायचा, विलंबित एकताल धरायचा हा मुखडा आणि प्रत्येकाला एक एक आवर्तन प्रत्येकाने भरायचं. म्हणजे आम्ही 3-4 जण असू. मोहन म्हणजे माझा मोठा भाऊ होता, संगीता बापट म्हणून एक ती पण हार्मोनियम वाजवायची. तर आम्ही असं आणि हे ते विलंबित एकतालाचं आवर्तन भरायचं आणि नी रे ग असं करून समेवर यायचं. तर त्यामुळे झालं असं की उपज ज्याला म्हणतात ती करण्याची एक प्रवृत्ती तेव्हापासूनच माझ्या मनाने केलं. आणि मग ते नाही म्हटलं तरी परीक्षा असं म्हणलं की काहीतरी घोकमपट्टी असते, ठराविक पलटे ताना पाठ करायचे, तो प्रकार मी कधी केला नाही आणि सरांनी आमच्याकडनं तो कधी करून घेतला नाही. त्यामुळे आणि त्याच सुमारास नंतर मी मोहम्मद हुसेन खासवांकडे गाणं पण शिकायला गेलो त्यानंतर काही. कारण तू गदक्कर मध्ये वगैरे भाग घेतला होता, BJ मेडिकलला ज्या स्पर्धा व्हायच्या. खूप गदक्कर, पुरुषोत्तम फिरोजा गायक म्हणून, आणि तुला काही बक्षिसं पण तेव्हा. नाही, गदक्करचं एक वर्ष असं होतं की मला शास्त्रीय गायनाचं पहिलं पारितोषिक, बरं, शास्त्रीय वादनाचं पहिलं पारितोषिक आणि सुगम संगीताचं संगीतकार म्हणून त्यावेळेला गदक्कर मध्ये एक असा प्रकार होता की ऑर्केस्ट्राची स्पर्धा असायची. बर. आणि त्याच्यात एक गाणं स्वरचित असायचं. बर. प्रत्येकाला एक तीच कविता सगळ्या संघांना दिली जायची. अच्छा. आणि प्रत्येकाने त्याची चाल लावायची. तर COEPचं मी COEPत होतो. तर त्याचं मी केलं होतं आणि ही तिन्ही पहिली बक्षिसं मला त्यावर्षी मिळाली होती. मला वाटतं अजून कोणाला ती बहुतेक मिळाली नसते. वा वा वा. त्यावेळी मी क्लासिकल गायचो. वा. फार बऱ्यापैकी मी प्रॅक्टिस वगैरे केली होती, रियाज केला होता. नंतर ते असे मला ते थोडंसं वाईट वाटतं की तेवढं माझ्यात ते राहिलं नाही. ते संगीतकार झाल्यानंतर ह्या गोष्टी थोड्याशा माझ्या मागं पडल्या. पण मी खूप अप्रतिम क्लासिकलचं शिक्षण एकतर भारत गायन समाजामध्ये असल्यामुळे खूप मोठ्या मोठ्या गवयांच्या मैफली मी ऐकल्या, खूपच ऐकल्या. आणि मग त्या तिकडं असल्यामुळे शैलाताईंकडे मी गाणं शिकलो, बाबांकडे मी सुधीर दातार, त्यांचे बंधू सुहास दातार, आणि त्यांच्यामुळे छोटा गंधर्वांचं आणि माझा संबंध आला आणि त्यांच्याकडे पण मला खूप त्यांनाही तुम्हाला वाटतं साथ केलेली आहे छोटा गंधर्वांना आणि प्रभाकर कारेकर वगैरे बाकी बरेच जण केली. विजय कोपरकरांबरोबर मी जवळजवळ 60-70 तरी प्रोग्राम वाजवले असतील भारतभरात सगळीकडे. शैलाताईंबरोबर तर खूपच. आशाताई खाडीलकर, खूप हार्मोनियमचं मी संगीतकार नसतो झालो तर उत्तम हार्मोनियमपटू झालो असतो. मी त्या मुद्द्यावर येणारच होतो की तू COEP मधून BE सिव्हिल केलेलं आहेस. इंजिनिअरिंग करताना एक अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करावंच लागतं की दिवसभर कॉलेज, मग रात्री अभ्यास. एक म्युझिशियन म्हणून आपल्याला एक साधारण बेसिक राग माहिती असतात, थाट माहिती असतात, किंवा जास्तीत जास्त भूपचा गंधार घेऊन तिथून पुढे गेलं तर तो मालकंस होतो वगैरे, इतपत आपल्याला माहिती असतं. पण तुला खूप अनवट राग माहिती आहे ज्याचे युजली नावं सुद्धा माहिती नसतात. म्हणजे हे तू म्हणजे कसं काय सगळं अभ्यास? कारण भारत गायन समाज हेच आहे. कारण भारत गायन समाज मी खूप लोकांबरोबर साथी पण केल्या आणि खूप उत्तम गाणी ऐकली. आणि मुख्य म्हणजे छोटा गंधर्व म्हणजे अनवट रागांचा खजिना होता. बरोबर. आणि कुणालाच माहित नव्हते असे वेगवेगळे राग ते स्वतः गायचे पण आणि त्यांनी आम्हाला शिकवले पण. त्यामुळे ते अनवट राग माहीत झाले आणि त्यावेळेला ऐकलं पण खूप. मुख्य म्हणजे ऐकण्यामुळे मला तो एक भारतीय शास्त्रीय संगीताचा माझा पाया त्यामुळे जो भक्कम आहे तो खूपच छान आहे. कारण मला बरेचदा तुझ्याबरोबर काम करताना असं लक्षात येतं की साईन इथून हा राग आहे, मग इथून हा राग होतो, असं चटचट तुझ्या डोक्यात ते येतं. म्हणून मला ते जरा आश्चर्य वाटतं तुझ्या बाबतीत की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आणि एवढं सखोल सगळं ज्ञान क्लासिकलचं. म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडलाच होतं माझं.
हां. खरंच तसं आहे, कारण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना मी फार इंजिनिअरिंग केलं नाही. बरं. मी जास्त रमलो फिरोदिया पुरुषोत्तम, वा. गदक्कर या स्पर्धांमध्येच. गदक्कर नंतर कल्याणी करंडक झालं त्याचं. हां. आणि ह्या 3 स्पर्धा मी खूप खूप म्हणजे खूपच त्यावेळेला वेगवेगळी कामं तिकडे केली. बरं. आता मी एक तुझा जो तू खूप काळ जे करतो आहेस किंवा अनेक चित्रपटांकरता जे काम केलं म्हणजे एलिझाबेथ एकादशी म्हणा किंवा हरिश्चंद्राची फॅक्टरी असे अनेक चित्रपट आहेत की स्टुडिओमध्ये सगळी ती रांगच्या रांग फोटोंची आणि ती अवॉर्ड्सची दिसते. याकरता तू अरेंजमेंट केली आहे, बॅकग्राऊंडचं काम केलं आहे आणि माझ्या मते संगीतकार आनंद मोडकांबरोबर तू खूप काम केलं आहे. हार्मोनियमसुद्धा त्यांचीच आहे. हो. ते गेल्यानंतर मी वहिनींना म्हणालो की मलाही हार्मोनियम द्या त्यांची आठवण म्हणून. हां. तर त्यामुळे ती माझ्याकडे आहे. थोडं त्या अरेंजमेंट आणि याच्याबद्दल सांग जरा. अरेंजमेंटचं असं झालं की मला ह्या क्षेत्रात आता जायचं एवढं जेव्हा ठरलं तेव्हा आता जायचं म्हणजे काय करायचं, तर माझ्याकडे काही कीबोर्ड पण नव्हता किंवा काहीच नव्हतं, हां. कुठली वाद्य नव्हती. श्रीधर फडक्यांनी मला अरविंद हसबनिसांकडे जायला सांगितलं. बरं. ते म्हणले की तू अरविंदकडे जा आणि त्याच्याबरोबर राहा. हां. त्यावेळेला मग मी मुंबईला जायचो आणि अरविंदजींकडे त्यांची बऱ्यापैकी रेकॉर्डिंग्स त्यावेळेला चालू हो, असायची. खूप ॲक्टिव्ह होते मराठी फिल्म्समध्ये. तर मी त्यांच्याबरोबर खूप स्टुडिओजमध्ये त्यावेळेला हिंडलो आणि अरेंजमेंट म्हणजे काय हे त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं. आता मी नाव नाही घेणार, पण ते एक उत्तम संगीतकार होते. पण संगीतकार उत्तम असून सुद्धा शेवटी ते अरेंजरच्या हातातलं एक थोडंसं त्याच्यावर अवलंबून असतात असं माझ्या लक्षात आलं. करेक्ट. की एक चाल देणं यानंतर मग अरेंजरचं राज्य असतं. राज्य असतं. म्हणजे त्या काळी सुद्धा एखाद्या म्युझिशियनचं समजा रेकॉर्डिंग असेल ना, तर तो म्युझिशियन असा म्हणजे समजा तबलजी एखादे, तर तो म्हणायचा मला आज अप्पा वढावकरांचं रेकॉर्डिंग आहे, बरं. मला मला श्रीधर फडक्यांचं रेकॉर्डिंग आहे असं तो कधी म्हणणार नाही. बरं. म्हणजे ही एक बोलण्याची पद्धत. बरोबर. अरेंजर म्हणजे रेकॉर्डिंग अरेंजरचं असतं, म्युझिक डायरेक्टरचं असतं. बरोबर. आणि त्यामुळे अरेंजर ह्या माणसाला रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये एवढी किंमत असते, एवढी प्रतिष्ठा असते. हां. याचं कारण तो कलात्मक पण असतो आणि तांत्रिक दृष्ट्या पण तेवढाच प्रगत असतो. बरोबर. म्हणजे आणि ह्या दोन्हीतला दुवा असतो तो. बरोबर. म्हणजे त्याला म्युझिक मधलं ज्ञान हे संगीतकारापेक्षाही खरं म्हणजे जास्त हो असतं. हो खरं आहे. आणि त्याला टेक्निकल ज्ञान पण हो. त्याच बरोबर असतं. त्यामुळे बरोबर. हे सगळं येणं आणि हे सगळं त्याला येत असल्यामुळे त्याला त्याचं फार महत्त्व असतं. तर मला असं वाटलं की हे आपल्याला शिकून घ्यायला पाहिजे. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की COEP जेव्हा मी फिरोदियामध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता तेव्हा सी म्हणजे पांढरी एक हे पण मला माहित नव्हतं. काय सांगतोय? हो, मला नव्हतं माहिती. बरं. मी साग प सामध सागध अशा कॉर्ड्स लक्षात ठेवायचो. बरं. सामध म्हणजे ही एक कॉर्ड, त्याला म्हणजे मध्यमाची मेजर हां. आहे हे मला नंतर कळलं. हां. किंवा याला सी मायनर म्हणतात, याला सी मेजर म्हणतात, 7th 9th वगैरे, तर म्हणजे काही संबंधच नव्हता. आणि पण फिरोदियामुळे मी म्हणलं तो दुसरा टर्निंग पॉईंट आहे ना, हां. तो फिरोदिया आहे बरं. माझ्या आयुष्यातला. बरं. तोपर्यंत मी हार्डकोर क्लासिकल म्युझिशियन होतो आणि मला बाकी गोष्टींचा तसा तिटकारा पण होता. बरं. हां, म्हणजे खरं सांगतो की मला क्लासिकल सोडून बाकी सगळं फालतू आहे असं वाटतं. मूर्ख पण होतं पण मला वाटायचं. आणि फिरोदियात मला कोणी विचारलं आमच्या कॉलेजमधल्या लोकांनी की तू भाग घेणार का, कारण मी गायचो चांगला. हां. तर क्लासिकल आणि त्यावेळेला फिरोदियात चांगलं क्लासिकल वगैरे पण होत असे. आता बरं. होत नाही. आता जे मी फिरोदियात मागच्या वर्षी परीक्षक म्हणून गेलो होतो, हां. ह्याचा फिरोदिया आणि मी केलेल्या फिरोदियाच्या खूप भयंकर फरक होता की एनिवेज. पण म्हणजे त्यावेळेला चांगलं क्लासिकल गाणं वगैरे सुद्धा फिरोदियामध्ये असायचं. आणि मी म्हटलं हो मी गाईन. हां. पण मी एवढं सिरियसली घेतलेलं नव्हतं फिरोदिया. मी म्हटलं की मी 2 प्रॅक्टिस करीन आणि डायरेक्ट शो करीन. तर लोकांनी मला वेड्यात काढलं, अरे असं नसतं, फिरोदिया म्हणजे एक तपस्या, म्हणजे महिना 2-2 महिने चालतं ते सगळं वगैरे. म्हटलं नाही नाही माझं काय, म्हणजे मी थोडक्यात हे काहीतरी फालतूपणा आहे आणि आपलं असं एक. आणि मी तरी सुद्धा मी त्या वर्षीचा फिरोदिया केला. तो फिरोदिया हा आजवरचा रेकॉर्ड ब्रेक फिरोदिया आहे. काय सांगतोय? हो, त्याला सगळी बक्षिसं मिळाली. वा. म्हणजे काहीतरी 17-18 बक्षिसं आणि शिवाय करंडक. वा. त्यानंतर कुठल्याच नाटकाला एवढी बक्षिसं मिळालेली नाहीत. आणि त्याच्यात मला बेस्ट क्लासिकल सिंगरचं बक्षीस मिळालं वा 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 क्या बात त्या आहे. फिरोदियामध्ये. आणि त्यानंतर मी त्या वातावरणात इतका रमलो कॉलेजच्या कल्चरल सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये. पहिलंच वर्ष होतं ते माझं. आणि तेव्हापासून मग मला ते वेस्टर्न हां. थोडंसं, कारण माझे
आमची म्युझिकल टीम मध्ये बाकी सगळे क्लासिकलशी काही संबंधित नव्हते. तो एक गिटारिस्ट होता, एक कीबोर्ड वाजवायचा, आदित्य जोशी म्हणून माझा मित्र, ज्याच्यामुळे माझं बॉबड्या नाव पडलं. तर मग ते मला हळूहळू ते कॉर्ड्स वगैरे, हार्मोनी वगैरे ह्या गोष्टी कळायला लागल्या. तोपर्यंत काही संबंध नव्हता. म्हणजे 92-93 सालापर्यंत माझा या क्षेत्राशी काहीही संबंध नव्हता आणि मी काही करणार पण नव्हतो. मी सिव्हिल इंजिनियर होऊन कुठंतरी नोकरी किंवा मी बिल्डर झालो किंवा काहीतरी असं, पण ते नव्हतं होत नशिबात. आता आपण अरेंजमेंट या विषयावर बोलत होतो. आपण काही प्रोजेक्ट म्हणजे सुवर्णाचे 2 अल्बम केले ज्याच्यात सगळं आपण लाईव्ह सगळं वापरलंय. सगळे दोन्ही अल्बम तूच अरेंज केले, एक अशोक पत्कींचा आणि एक सलील कुलकर्णीचा. त्यात मी एक बघितलं, तुला स्ट्रिंग सेक्शन्स ते वापरायला फार आवडतं, कोरसचा वापर फार आवडतो आणि एक साधा ती ती ना धीना धीना असं पॅटर्न असेल तर ते नको असतं. त्यात तू काहीतरी एक बबड्या पॅटर्न काहीतरी त्यात करतो. म्हणजे चांगले चांगले तब्बल जी थोडा वेळ त्यांना बसायला लागते की आता याच्यात काय आहे नेमकं. म्हणजे यात तू रमतोस. म्हणजे त्याची एक ग्रेस फार एक वेगळी आहे आणि फार सुंदर त्याचा परिणाम तो दिसतो. याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे का कोणच तू, पण म्हणजे मला ते कारण नाही मला माहिती, पण स्वभावातच आहे माझ्या की जे करायचं ते काहीतरी वेगळं करायचं. ते म्हणजे असं सरधपोट मार्गाने जायचंच नाही, कधीच नाही जायचं. हे मी अगदी लहानपणापासून ते माझं ठरलं होतं. असं माझं सगळं आयुष्य पण तसंच त्यामुळे झालेलं आहे असं मी म्हणेन. की सिव्हिल इंजिनियर, मी नंतर कुठेतरी मुंबईत एक ब्युना विस्टा म्हणून काहीतरी त्यांचं हे एक होतं कोलॅबोरेशन, तिथं मला नोकरी पण लागणार होती. बरं. ॲज अन एडिटर. बरं. पण ते पेपरमध्ये जाहिरात आली होती, म्युझिकल आणि काही कलेची बॅकग्राऊंड असेल तर प्रिफर्ड आहे म्हणून. तिकडे गेलो, ती मला नोकरी लागणार होती पण मी तिकडं नाही म्हणून सांगितलं. बरोबर. शेवटी काही नाही तर मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून एके ठिकाणी जॉईन होणार होतो. बरं. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर. बरं. कारण काहीच होत नव्हतं आयुष्यात, संगीत वगैरे, आणि पैसे तर आता पाहिजे, कारण डिग्री मिळवली होती आणि मिळवल्यानंतर 2 वर्ष काहीच नव्हतं. म्हणून मी दुसऱ्या दिवशी जॉईन होणार होतो आणि आदल्या दिवशी रात्री मी ठरवलं की नाही जायचं. बरं. हो. आणि मी त्यांना कळवलं की मी नाही येणार. बरं. माझ्या मित्राच्या ओळखीनेच ती लागली होती मला नोकरी. अच्छा. पण मी नाही गेलो तिकडे. म्हणजे ती अरेंजमेंट मी जे तुला म्हटलं की तितपतच थांबत नाही. म्हणजे आता त्या जोगणी म्हणजे माझे ते अरेंजमेंटचं जे आहे ना, ते सगळं माझ्या आयुष्यात पण अशाच गोष्टी घडलेल्या आहेत, त्यामुळे ते बहुतेक माझ्या अरेंजमेंटमध्ये पण येतात. त्यामुळे असं चित्रविचित्र पॅटर्न्स, वेगळे वेगळे कॉर्ड्स, हार्मनी, ह्याचं मला ती आवडच आहे थोडीशी. नाही, पण त्यांनी एक तुझं गाणं वेगळं दिसतं, हटके दिसतं. म्हणजे माझाही अनुभव आहे की असं वाटतं झालं सगळं, वाजलंय आता, झालं सगळं. पण लगेच तुझा एक तो म्हणतात ना स्त्री हट्ट, बाल हट्ट, तसा एक बबड्या हट्ट असतो की मधूनच तुझ्या डोक्यात येतं की नाही आपण याच्यात गिटार आणि व्हायब्रोफोन जरा ज्ञानेशला बोलून करून घेऊया. म्हणजे पुन्हा एक मग पण त्याच्यातही पुन्हा ती एक पॉझिटिव्ह गोष्ट, म्हणजे ते छान ते तुला दिसत असतं गाणं आणि ते ऐकू एक वेगळंच साऊंड करतं. त्याला मी एक शब्द काढला, ऑडिओलाइज. हां. जसं कॅमेरामॅन व्हिज्युअलाइज करतात तसं अरेंजर ऑडिओलाइज करतात असं मी म्हणतो. की अरेंजरला गाणं ऐकू येत असतं जे बाकी कोणाला ऐकू येत नसतं. बरोबर. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला ऐकू आधी यायला पाहिजे. बरोबर. तर आधी आलं की मग पुढच्या गोष्टी सोप्या होतात. अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे जसं तुम्ही सिरियल्सचा उल्लेख केला, अवंतिकासारखं सिरियलचं टायटल म्हणा किंवा जाहिरातींचा भाग, एक कॉस्मॉस बँकेचं उदाहरण ते तू केलेलं आहेस. मी जी चित्रपटांची नावं सुरुवातीला घेतली सगळं त्याचं संगीत तू केलेलं आहे. अनेक नाटकांना तू संगीत दिलेलं आहेस. तर त्याबद्दल जरा काही ऐकायला नाटकांचं असं झालं की मी म्हणलं की इंजिनिअरिंग झाल्यानंतर जो एक अंधकार निर्माण झाला होता की आता काय करायचं, तेव्हा एक हात मदतीचा माझ्या पुढे होता, तो म्हणजे गिरीश जोशी. बरं. कारण गिरीश हा मला, तो पण इंजिनियरच आणि मला 4-5 वर्ष जवळजवळ सिनियर. बरं. त्यांनी कम्प्लीट नाही केलं इंजिनिअरिंग, पण तो होता आमच्या कॉलेजला आणि फिरोदिया वगैरे या निमित्ताने माझा आणि त्याच्याशी संबंध बऱ्यापैकी येत होता. त्यामुळे काय झालं की इंजिनिअरिंग झाल्यानंतर ज्या वेगळ्या वेगळ्या नाट्यस्पर्धा असायच्या ना, म्हणजे कामगार कल्याण होती, आंतर बँक नाट्यस्पर्धा, की काय सोहम करंडक वगैरे वगैरे, यांचे नाटकं बसवण्याचं काम गिरीशकडे यायचं किंवा उप्या लिमयेकडे यायचं, अभय गोडसेकडे यायचं. म्हणजे
हे त्यावेळेला आमचे मित्र सगळे आणि ते मग म्युझिक कोण करणार तर मग मी करणार असं. बरं. मग तेच त्यातल्या त्यात एक उत्पन्नाचं साधन होतं, बाकी काहीच नव्हतं. आणि त्यामुळे ते नाटकाचं माझं पहिल्यापासूनच एक थोडंसं गिरीश मुळे आहे, त्याचं श्रेय मी त्याला देईन. आणि मग मी त्यानंतर खूप नाटकं खूपच केली. अलीकडे मी गेल्या 2 वर्षात केलेलं नाही फार नाटक, पण त्याच्या आधी मी खूप नाटकांचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं. मी तुला जे सुरुवातीला म्हटलं की तुझा एक छान एक तू क्वालिटीने काम करणारा, आणि तू जे म्हटलंस की अरेंजमेंट एक थोडा हट्टीपणा की नाही, मला म्हणजे थोडक्यात हट्टीपणात सांग की बा एक ओरिजिनल टोन्स तुला हवे असतात, सॅम्पल टोन शक्यतोवर नको, असं तुझं काम करण्याची पद्धत. पण मध्ये तुझे एक मुळशी पॅटर्नचं जे गाणं केलं आहे आरा रारा, हा तुझा अजिबात जॉनर नाही, पण ते गाणं हिट आहे. तुला कसं काय तू ते केलंच गाणं? म्हणजे एकदम बबड्याने केलं असं अजिबात वाटत नाही. काय आहे की हा माझा जॉनर नाही असं लोकांनी उगीच ठरवलं होतं, असं माझं मत आहे. काय आहे की शेवटी मी सिनेमामध्ये, सिनेमा हे नाटक हे अप्लाइड म्युझिकचं क्षेत्र आहे. बरोबर. ते काही म्युझिक नाही. तिथं तुम्हाला तुमचं ग्रामर विसरायला लागतं बरेचदा. आणि तुम्हाला त्या सिनेमा करता काय हवंय, तिथं काय, तिथे गुंड लोक एकत्र जमवून बर्थडेला केक कापतात तलवारीनी वगैरे, असं सीन असताना मी तिकडं माझं क्लासिकल म्युझिक दाखवण्याची ती जागाच नव्हती. आणि त्याच्या आधी असं झालं की ते निलेश चाबळे हवा येऊ द्यामध्ये आरा 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 प्रवीण जयंटी वगैरे तसं म्हणत होता. ऍक्च्युली ते गाणं प्रणितनी थोडंसं वेगळं लिहिलं होतं. म्हणजे त्या जो अंतरा आहे त्याचा, त्या अंतरापासूनच त्या गाण्याची सुरुवात होती. तर मी असं म्हणलं प्रवीणला की तू एनिवेज निलेशनी ते फेमस केलंय, तर आपण त्याचीच साईन लाईन करूया. आरा रा 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 खतरनाक ही साईन लाईन असू दे, आणि मग जे अंतरेत जी साईन लाईन ओरिजिनल आहे त्याचा आपण अंतरा करू. अशा पद्धतीने ते माझ्या डोक्यातनं आलं आणि ते प्रचंड हिट झालं. म्हणजे प्रचंड, म्हणजे 55 मिलियन व्ह्यूज आहेत त्याला. आपल्या इंडस्ट्रीमध्ये एक युजली असं होतं की एखादी गोष्ट हिट झाली, क्लिक झाली की पुढचे सगळे ते स्पेशली प्रोड्युसर्स की उसके जैसा बना दो. पण तुझं माइंडसेट तसा अजिबात नाही आहे, मी जे काय तुला ओळखतो. मग तेव्हा तुला असे प्रॉब्लेम्स येतात? हो, येतात. आणि मला असं वाटतं की आपल्या इथला निर्माता हा थोडासा अजून सुशिक्षित होणं आवश्यक आहे. करेक्ट. आपल्या क्षेत्रातला म्हणजे चित्रपटातला बेसिकली. कारण निर्मातेच बेसिकली जास्त असं ट्रेंडच्या मागे धावतात. आणि त्यांना असं वाटत असतं की झिंगझिंग झिंगाट झालं की झिंगझिंग झिंगाट सारखं दुसरं गाणं गेलं की ते पॉप्युलर होईल. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की झिंगझिंग झिंगाट हे त्या सिनेमाला फेथफुल राहिलेलं गाणं आहे. करेक्ट. ते त्या सिनेमाशी एकरूप झालेलं आहे. बरोबर. तसं तुमचं गाणं होत असेल तरच तसं करण्यात अर्थ आहे. जाणून बुजून ओढून ताडून लोकप्रियतेच्या दिशेने पाऊल टाकलं की ते हमखास लोकप्रियतेच्या विरुद्ध दिशेला जातं. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर. काहीतरी ठोकताळ्यांवर आधारित आपल्या इथलं संगीत की कुठली कला असता कामा नये. त्या वेळेला फ्रेश नवीन विचार करून आत्ता काय आवश्यक आहे हे विचार करून जर का केलं, भले ते लोकप्रिय नाही झालं तरी, म्हणजे लोकप्रिय होणार नाही असं वाटलं तरी सुद्धा अल्टिमेटली तेच लोकप्रिय होतं. कारण ते त्या कलेशी प्रामाणिक. करेक्ट आहे. आणि ते त्या सिनेमाशी किंवा नाटकाशी किंवा जे काय असेल त्याच्याशी प्रामाणिक असल्यामुळे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. ठोकताळ्यांवर आधारित कुठली गोष्ट करायला गेली की ती ही हमखास गणते आणि फसते, असं माझं स्पष्ट मत. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय ते अत्यंत प्रामाणिक राहून करा. ते लोकांना आवडेल, लोकांना आवडेल विचार करा, पण फक्त त्याच्या मागे न धावता तुम्ही तुमच्या कलेशी जास्त प्रामाणिक राहा, असं माझं मत आहे. वा, क्या बात आहे. तू तसा सुरुवातीपासून तुला क्लासिकलचा बेस होता, अजूनही आहे, त्याचा मला नक्कीच त्याचा अभिमान वाटतो मला. पण हे जेव्हा अरेंज करायला लागला तू, बॅकग्राऊंड म्हणा किंवा हे, तर मग तू त्या दृष्टीने स्टाफ वगैरे सगळे शिकलास? हो, शिकलो. मी हेमंत गोडबोले म्हणून त्यांच्याकडे पियानो शिकलो. बरं. आणि कॉर्ड्स वगैरे मला त्याच्या आधी माहिती होत्या साधारण काय, आणि हार्मोनीचं एक ज्ञान तसं बऱ्यापैकी होतं. स्टाफ लिहायला शिकलो म्हणण्यापेक्षा 1-2दा मी लिहिला. म्हणजे एकदा मनोहरीदा होते वाजवायला. बरं. आणि त्यांच्याकरता मी स्टाफ लिहिला. तर ते आले, म्हणले अरे नरिंदर म्हणायचे मला, हे क्या गंदा लिखा आहे तूने, असं इतक्या शिव्या घातल्या होत्या. पण तरी सुद्धा त्यांनी ते मग थोडंसं दुरुस्त करून, पण तेव्हापासून मला स्टाफ लिहायची सवय झाली आणि मी बऱ्यापैकी नंतर लिहिलं. अलीकडे ते करायला लागत नाही, कारण प्रोग्रामिंग केल्यानंतर ते नोटेशन तुम्हाला प्रिंट आउट निघतं.
पण मला येतं, म्हणजे व्यवस्थित लिहिता येतं. आणि परत स्टाफ लिहिणं ते म्हणजे व्हायोलिनचं की वेगळी, सॅक्सोफोनची की वेगळी, ट्रम्पेटची की वेगळी, असं ते प्रकार असतात, ते पण बऱ्यापैकी यांना माहिती आहे. पण मी हे सगळं समजू शकतो की एक हार्मोनियम वादक, मग अरेंजर, मग संगीतकार, या कशा त्या एक एक एका याच्यातल्या गोष्टी आहेत सगळ्या. पण तू प्रॉडक्शनकडे कसा काय वळला? तू पाऊलवाट नावाचा एक जो सिनेमा प्रोड्यूस केला होता, ती कल्पना नाही, कशी पण काय तुझ्या पाऊलवाट डोक्यात? मध्ये मी एकटा नव्हतो, आम्ही 5 जण होतो. हां आणि आता का असं झालंय मला खरं म्हणजे आठवत हां नाहीये. पण आदित्य माझा चांगला हां मित्र आहे. आदित्य इंगळे. आदित्य इंगळे. आणि झालं असं की जेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा स्टुडिओ केला, हां तेव्हा संजय सुरकरचा एक सिनेमा होता, बरं. रानभूल नावाचा. हो त्याचं मी म्युझिक केलं होतं. हो बरोबर. आणि सगळं पोस्ट प्रोडक्शन आपल्या सिनेमात झालं होतं. ते पुण्यात झालेलं पहिलं पोस्ट प्रोडक्शन बरं. ओव्हरऑलच कुठल्याही सिनेमाचं. त्याच्या बरं. आधी पुण्यात ही सोयच नव्हती. हो हो हं? हो. आणि ते त्या झाल्यानंतर आदित्य त्यावेळेला संजयला असिस्ट करत होता. हां आणि नंतर आदित्य जेव्हा स्वतःचा सिनेमा करायचा त्यांनी ठरवलं, तेव्हा मग मी म्हटलं की चला आता, शेवटी काय, मी स्टुडिओ केला होता तयार, आणि स्टुडिओचं स्वतःचं प्रोडक्शन असणं हां. हे कधी चांगलं. त्यामुळे मी म्हटलं की आपण करूया, याच्यात काहीतरी प्रयत्न करूया. म्हणून मी 4 मित्रांना गोळा केलं आणि आम्ही थोडे थोडे पैसे घालून ते केलं. मी पुढे त्याच्याशीच रिलेटेड मुद्द्यावर येतोय की सगळ्या पुणेकरांना, सगळ्या म्युझिशियनना किंवा गायकांना अभिमान वाटेल असा एक अद्ययावत स्टुडिओ तू, म्हणजे डॉन स्टुडिओ तू सुरू केलं आहेस. हे तुझं स्वप्न होतं की काळाची गरज म्हणून तू एवढा मोठा सेटअप उभा केला? की मुंबईत सुद्धा असं फार मोजके स्टुडिओ आहेत की जे एवढ्या लेवलला जिथे मी ते काम. म्हणलं ना की माझी अरेंजमेंट विचित्र आहे, हां तसं ते माझ्या आयुष्यातला हा एक विचित्र प्रकार झाला. कारण 2005 सालापर्यंत मी असं म्हणत होतो की मी काही झालं तरी स्टुडिओ नाही काढणार. हां मी म्युझिशियन आहे की मी हे करीन, स्टुडिओ वगैरे आपलं काम नाही, असं मी म्हणायचो. आणि मला समूह का वाटलं 2006 मध्ये की हां आपण, काय झालं, एक डॉक्युमेंटरी होती हं. मोराची चिंचोळीवर. हां मोराची चिंचोळी नावाचं हो इथे गाव आहे, हो गाव तिथे आहे. सगळे मोर असतात. तर त्याच्यावर एक डॉक्युमेंटरी होती, आणि मोडकांनी त्याचं म्युझिक करायची जबाबदारी, म्हणजे मी आणि मोडक मिळून आम्ही ते म्युझिक केलं. तर त्यांचं काही बजेटच नव्हतं म्हणजे बरं. अजिबात. हां. तर मी म्हटलं की आपण आता घरीच रेकॉर्ड करू. मग माझ्या घरीच पडदे वगैरे लावून, म्युझिशियनला वगैरे बोलून घरीच रेकॉर्ड केलं, आणि ते उत्तम झालं. बरं. तर त्यावेळेला मोडक असं म्हणले की तू स्टुडिओ चालू कर. तर एक फ्लॅट होता जिथे आम्ही ते मोराच्या चिंचोळीचं काम जिथं केलं होतं, हं. त्याच फ्लॅटमध्ये मी एक स्टुडिओ 2007 साली आम्ही सुरू हां केला. बरं. त्यानंतरचा हा आता तिसरा स्टुडिओ. तिसरा स्टुडिओ. आणि तो अगदी साधा सेटअप होता, म्हणजे स्टिरिओ 5.1 वगैरे काही, हो सराउंड बरोबर. वगैरे काही नाही. तरी तिकडे हरिश्चंद्रच्या फॅक्टरीचं बॅकग्राऊंड म्युझिक बॅकग्राऊंड केलंयस बरोबर. आणि बरंच डबिंग वगैरे, बरंच खूप प्रोजेक्ट्स केले तिकडे. आणि मीच रेकॉर्डिस्ट, हां म्हणजे स्टुडिओ उघडायचा, सगळं झाडू बिडू मारायचा, सगळं फर्निचर वगैरे पुसायचं, आणि मीच अरेंजर, मीच रेकॉर्डिस्ट, सगळं मीच. तुझ्याच घराच्या बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर नंतर मग अर्चना मसोडे, मग हां. माझी मैत्रिणी, ती तिकडे रेकॉर्डिस्ट म्हणून आली. बरोबर. पण त्याच्या आधी पहिले 6 महिने मीच सगळं करत होतो, केलं. आणि त्यानंतर मग कर्वेनगरला अजून एक मोठा हो. स्टुडिओ केला, आणि त्यानंतर मग फायनली डॉल्बी स्टुडिओ. पुण्यात डॉल्बी स्टुडिओ नव्हता, हां म्हणजे बरोबर. अजूनही नाहीये, की डॉल्बीने अप्रूव्ह केलेला एक फिल्मचा स्टुडिओ फिल्मचा स्टुडिओ. पुण्यामध्ये एकही नव्हता. आणि सगळं काम आम्ही इथं किती जरी केलं, पाऊलवाटचं सुद्धा इथं काम सगळं केलं होतं. फायनली तो डॉल्बीचा शिक्का लागायचा, त्याच्याकरता मुंबईला जायला लागायचं, कुठल्या तरी डॉल्बी अप्रूव्ड स्टुडिओमध्ये ते फायनल करायचं. आणि मग त्याचा शिक्का मारून घ्यायचं. तर मी माझ्या मनात आलं की हे सगळं पुण्यात व्हायला पाहिजे. आणि मग ही जागा बघितली, आणि इकडे एक डॉल्बीचा सेटअप, पहिला आणि एकमेव डॉल्बी सेटअप आहे. बाबडे, आपल्या इथे इंडस्ट्रीमध्ये सगळे वेगवेगळे अवॉर्ड्स येतात, की मिरची म्युझिक अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड, राज्य शासनाचे पुरस्कार, सगळे वेगळे मठाचे अवॉर्ड्स. मी दरवर्षी बघतो प्रत्येक याच्यात कुठे ना कुठेतरी कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये तुझं नाव असतंच. एक तर अरेंजर म्हणून असतं, किंवा काय बॅकग्राऊंडचं असतं, संगीतकार म्हणून असतं. आता तू गाणं बंद केलं म्हणून, नाही तर तुझं गायक म्हणून सुद्धा राहिलं असतं. तर असे किती तुला अवॉर्ड्स मिळाल्यात? आणि मला त्या पुढचं विचारायचं आहे की असा एखादा प्रसंग तुझ्या आयुष्यात घडला आहे का की बस नको अवॉर्ड्स,
हे मिळालंय बास झालंय. अवॉर्डपेक्षा एखाद वेळ असं वाटतंय ॲज अन आर्टिस्ट की बस मिल गया आज. नाही म्हणजे अवॉर्ड्स मला बऱ्यापैकी मिळाली. हां. झीची तर खूप मिळाली, मटाची मिळाली, राज्य शासनाचं मिळालं. हं. पण मी उगीच कसं खोटं बोलणार नाही की मला काय अजून मिळेल तर आवडतील. प्रामाणिक. म्हणजे काही असं काही मी लताबाईंच्या लेवलला पोहोचले नाही की लताबाईंना खरोखरच एका वेळेस कंटाळा आला होता की मग त्यांनी फिल्मफेअरला सांगितलं होतं की मला यापुढे आवड नको. पण त्या लेवलला आपण कसं कधी पोहोचणार, तसं शक्यच नाही. मी आपला साधा माणूस आहे, मला मिळालं तर आवडतं. तुझ्याकडे गुलजार साहेब वगैरे सुद्धा येऊन रेकॉर्ड करून गेलेत ना या एका प्रोजेक्टमध्ये. त्या प्रोजेक्टची आम्ही वाट बघतोय. हो, त्याच्यात केतकीने पण एक गाणं केतकी गायलंय. पण गायली आहे. ते प्रोजेक्ट रेडी आहे. बरं. आणि कुसुमाग्रजांचं सगळ्या कवितांवर आधारित एक अल्बम, माझे ते आवडते कवी, त्यामुळे त्याच्यावर एक अल्बम करायचं असं मी ठरवलं. आणि कुसुमाग्रजांच्याच कवितांचा अनुवाद गुलजारजींनी उर्दूमध्ये केला आहे. तर ते लिंक्स म्हणून वापरायचे त्यांच्या आवाजात, असं ते त्यांनी मधलं सगळं ते बोललेत. आणि तो अल्बम रेडी आहे, तो कधीतरी मी करीन. बरं, आता एक अगदी वेगळा विषय म्हणजे अदर दॅन म्युझिक, तू खूप फूडी आहेस आणि तू चांगला कुक पण आहेस, की चिकन वगैरे तू फार छान करतो. हे सगळे जवळच्या मित्र लोकांनी मला सांगितलं आहे की बबड्या खूप चिकन छान करतो. म्हणजे ही तुझी अगदी रेग्युलर घरी तू हे सगळं असं सॅटर्डे संडेला असं तू घरी करत असतोस रेग्युलर, मला की असं? स्वयंपाक करायला खूप आवडतो. बरं, अतिशय आवडतो. म्हणजे मुक्ता खुश असणार. बरेचदा माझ्या स्वयंपाकाचा त्रासही होतो तिला, कारण पसारा जास्त होतो. पण स्वयंपाक मी खूपच, म्हणजे मला खूप आवडतो. आणि मला अजूनही एक दिवस आहे माझी इच्छा की मी एक हॉटेल स्वतःच काढणं. हां. आणि आहे माझं डोक्यात प्लॅन आहे. बरं. बघू पुढच्या 2-3 वर्षात जमलं तर करीन. तू आता थोड्या वेळापूर्वी एक उल्लेख केलास की तू एक तुझं हे सगळं सेटअप सुरू व्हायच्या आधी जेव्हा एकट्याचा तुझा स्टुडिओ होता, तूच सगळं होलसोल तिथे होता की स्टुडिओ उघडून द्यायचा. म्हणजे तू एक उत्तम साऊंड इंजिनियर पण आहेस. तुझी एक नवीन ॲक्टिव्हिटी तुम्हाला वाटतं आता सुरू केली, तू इन्स्टिट्यूट सुरू केलेली आहेस ना? हो, इन्स्टिट्यूट चालू केली आहे. ॲक्च्युली एक थोडंसं मी करेक्शन करतो की मी उत्तम साऊंड इंजिनियर अजिबात नाही आहे. उत्तम साऊंड इंजिनियर म्हणजे आमचा तुषार किंवा अद्वैत, ईशान, आमच्याकडे जे संकेत जे आहेत ते उत्तम साऊंड इंजिनियर आहेत. आणि सुदैवाने सगळी चांगले साऊंड इंजिनियर मला आमच्या स्टुडिओत मिळाले. पण मी त्यावेळेला केलंय रेकॉर्डिंग आणि मला कळतं त्याच्यात, नाही असं नाही, बऱ्यापैकी कळतं. पण उत्तम साऊंड, मी साऊंड इंजिनियर नाही, मला साऊंड मधलं कळतं. आणि अरेंजरला ते कळायलाच हवं. बरोबर. म्हणजे अरेंजरला साऊंड मधलं नाही कळलं तर मग अरेंजमेंट चांगली नाही होत. करेक्ट. हे सगळं करत असताना असं माझ्या बरेचदा लक्षात आलं की चांगले टेक्निशियन्स ही काळाची गरज आहे. बरोबर. आणि आता पूर्वीच नुसतं फिल्म होतं तसं नाही, आता सिरियल्स आहेत, वेब सिरीज आहेत, वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज. वेब सिरीज ही दुनिया तर एवढी मोठी झालेली आहे जी 2 वर्षापूर्वी काहीच नव्हती. आणि आता एकदम नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन आणि या सगळ्या याच्यामुळे झी5 वगैरे इतक्या नवीन कंटेंट येतोय. कंटेंट एवढा येतोय की चांगली माणसं आपल्याकडे नेहमी कमीच पडणार आहेत. त्या दृष्टीने एक इन्स्टिट्यूट करायची असं डोक्यात आलं. आणि त्याला सुद्धा आम्ही नाव असं दिलं की डॉन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स नाही, टेक्निकल आर्ट्स. म्हणजे मला असं त्याच्यातनं अभिप्रेत होतं की हे नुसतं टेक्निक नाही आहे, याच्यामागे एक कला सुद्धा आहे. म्हणजे आपण असं भाग करतो की हा काय तंत्रज्ञ आहे आणि हा कलाकार आहे, असं नसतं. तंत्रज्ञ हा सुद्धा कलाकार असं महत्वाचं असतं, किंवा एखादा कलाकार सुद्धा चांगला तंत्रज्ञ असणं किती महत्वाचं असतं. आता तू तुझ्या या सदरामध्ये विजय दयाळची पण मुलाखत घेतली, तर विजय दयाळ उत्तम स्वतः गिटारिस्ट आहे. आणि त्याचबरोबर तो जेव्हा एक साऊंड इंजिनियर, चांगला रेकॉर्डिंग इंजिनियर असणं हे किती महत्वाचं आहे हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. म्हणजे तर त्यामुळे मला असं हे तंत्रज्ञ आणि कलाकार हे असं आत्ताच्या काळात हे 2 वेगळ्या गोष्टी वाटत नाही, ह्या सगळ्या एकच आहे. आणि त्याच्यातल्या सीमारेषा आता खूप धुसर आहेत. तर त्यामुळे हे सगळं यायलाच पाहिजे. बरोबर. मला एक तुला असं विचारायचं आहे की जसं आता तू स्वतः मदन मोहन, SD बर्मन, RD बर्मन, खळेसाहेब, मंगेशकर यात तू रमणार आहे, तुला त्यांचं म्युझिक खूप आवडतं. आणि पण जसं आता तू जेव्हा ॲज अ म्युझिक डायरेक्टर किंवा अरेंजर म्हणून काम करायला लागलास, तू सांगितलं जसं तू सगळं स्टाफ शिकलास की बरेचदा मी म्हणजे मनहरीदांना किंवा सुरेश ललवाणीजी
त्या व्हायलिन्स ग्रुपला सगळं स्टाफ लिहून दिलेलं मी बघितलं आहे. म्हणजे थोडक्यात ते काम करताना त्याचं सखोल ज्ञान तू संपादन केलं. सखोल म्हणता येणार नाही, पण हां, म्हणजे जे काम करायचं ते माहिती पाहिजे, हा तुझा ॲप्रोच आहे. पण हल्ली असं एक मी बघतोय की असं लक्षात येतं की टेक्निशियनच खूप संगीतकार झालेत, हो की नाही? तर म्हणजे बरेचदा ते गाऊन दाखवू शकत नाहीत लोकांना. असा हा एक म्हणजे तेवढा अभ्यास त्यांचा, जसं तू एक म्हटलं काळ घालवलेला, एक सर्टन काळ घालवलेलाच आहे क्लासिकलमध्ये म्हणा किंवा या क्षेत्रात, ते दिसत नाही या. आणि मग ते म्युझिकसुद्धा मग तितकं ते पुढे टिकत नाही. याबद्दल तुझं काय मत आहे? तर माझं मत थोडंसं कदाचित लोकांना पटेल न पटेल, हां पण हे न शिकल्यामुळे त्यांचं जे एक म्युझिक आहे ना, हां ते पण मला कधी कधी आवडतं. बरं म्हणजे त्याच्यात एक न शिकल्यामुळे एक गंमत आहे. बरं म्हणजे ती आता तुम्ही उदाहरणार्थ सांगतो, अगदी ढोबळ उदाहरण, डिस्कवरीवरच्या फिल्म असतात हो ज्या कधी कधी इंडियन, म्हणजे कुठल्या तरी इंडियन वाळवंटावर एक फिल्म आहे समजा, बरोबर. तेव्हा ती फिल्म असते अमेरिकन, पण ते विषय आपल्या इथला असतो. हो. तेव्हा तिकडचं जे बॅकग्राऊंड म्हणून जे ते इकडं सारंगी किंवा तबला वगैरे वापरतात, हां पण तो असतो संगीतकार तिकडचा, बरोबर. पण हे वापरलेलं असतं इकडचं, इकडची सगळी वाद्य. हां पण तेव्हा ती जे काही अजब असं मिश्रण तयार होतं ना, ते मला कधी कधी आकर्षित करतं. हां आणि त्यामुळे ते त्यांनी काही इंडियन म्युझिकचा काही अभ्यास नसतो, काही नसतं, पण त्यामुळेच ते अभ्यास नसल्यामुळे कधी कधी एक फार गमतीशीर गोष्टी त्याच्यात घडतात आणि त्या मला आवडतात. बरं आणि टेक्निशियन म्युझिशियन, आता मी इंजिनियर असून जर का म्युझिशियन झालो तर टेक्निशियन तर त्यात उलट जवळच आहे त्यातले. आणि वा तर काही हरकत नाही. शेवटी काय आहे, लोकांना काय आवडतं हां हे सगळ्यात महत्वाचं. महत्वाचं. तुम्ही साच्यातनं मोदक बनवा किंवा हाताने वळून बनवा, तुम्हाला मोदकाची चव चांगली लागल्याशी कारण क्या बात आहे. त्यांनी काही तसा फरक पडत नाही. आणि ते आजकालचं म्युझिक टिकत नाही वगैरे ह्या गोष्टी तर मला अगदी सपशेल झूट वाटतात. म्हणजे मला ते अजिबात कधीच कोणाचं पटलेलं नाही की पूर्वीचं म्युझिक अजून जुनं म्युझिक आम्हाला अजून आठवतं. मग हे म्युझिक होऊ दे ना, हो दे. करेक्ट. 50 वर्षानंतर आपण याचं व्हॅल्युएशन करू. आत्ता कसं करणार? हे म्युझिक जुनं झाल्यानंतर बघू. वा. आणि मला सुधीर मोघे मागे एकदा म्हणले होते, मला फार पटलं होतं. ते म्हणले की 2 भिन्नकालीन वस्तूंची तुलना करणं मुळातच फाऊल आहे. हे असं असू शकत नाही. तुम्ही 50 सालच्या एखाद्या गाण्याचं 50 सालच्या दुसऱ्या गाण्याची कंपॅरिझन करा. 50 सालचं गाणं आणि 2020 सालचं गाणं असं कंपॅरिझनच होऊ शकत नाही. ही मुळातच चुकीची गोष्ट आहे. वा. असं नाही होऊ शकत. तर त्यामुळे ते काही फारसं मला नाही पटत. वा. मला एक खरं सांगायचं ना तर काही जुन्या गोष्टी पण नाही आवडत. त्याच्यातली एक म्हणजे किस्से सांगण्याची प्रवृत्ती. म्हणजे मला ते, मी शक्यतो ते टाळतो. बर. दुसरं म्हणजे तुम्हाला चाल कशी सुचली असं म्हणलं की मला पहिले ती बोरच होत की चाल कशी सुचली, माझं काम असते. करेक्ट. मग तुम्हाला मला चाल नाही सुचली तर मग उपयोग काय माझा? मग मी सिव्हिल इंजिनियरच बरा होतो. चाल तर तुम्हाला सुचलीच पाहिजे ना. बरोबर. मग ते मी इकडं गेलो, मग तिकडं गेलो आणि मग हे बघून मला चाल सुचली असं काही नसतं. मला प्रोड्युसरचे फोन येत होते. तो म्हणला की उद्या चाल नाही दिली तर तुझ्या हातून काम जाईल. मग मला सुचली चाल. मग माझा अनुभव कसा करताय ना, मी माझा अनुभव पणाला लावून त्यावेळेला चाल करतो आणि ती चांगली होणं ही माझी जबाबदारी असते. बरोबर. त्याच्यात म्हणजे कधी कधी तुम्हाला चांगली सुचते, म्हणजे बाहेरच्या गोष्टींमुळे पण तुम्हाला चाल सुचते असं नाही, पण 90% वेळेला चाल मला त्याच्यातनं पैसे मिळतात म्हणून मला चाल सुचते. हे खरं आहे. याच्यात काही खोटं नाही. आणि हा माझा व्यवसाय आहे. आणि व्यवसाय म्हणलं की त्याला काहीतरी ग्रे शेड येते ना, असं जे मला ते अजिबात पडत नाही. व्यवसाय ना, सचोटून आम्ही करतो व्यवसाय, सगळेच जण करतात, त्याच्यात कबूल करायला काय हरकत आहे. वा. क्या बात आहे. तू अजून एक तुझ्यातली एक खूप सुंदर कला म्हणजे तू उत्तम लेखक आहेस. म्हणजे लिहितो खूप छान, आर्टिकल्स खूप छान लिहितोस तू सध्या. मला वाटतं माझ्या फेसबुकवरच्या लिखाणावर नाही, तो एक वेगळा विषय होऊ शकतो. एक त्याच्यावर वेगळी मुलाखत तुझी होऊ शकते. त्याच्यावर त्या कोर्सचं एक पुस्तक काढायचं मला बरेच जण म्हणतात तुझ्या फेसबुकचे कोर्स खूप छान असतात. नाही, माझ्या सकट मी अगदी फेसबुक पहिले उघडलं की पहिले बबड्याचं आज काय दिसतंय हे मी बघत असतो नक्कीच. पण तू सध्या लोकसत्तेमध्ये लिहितोय आणि छान आर्टिकल, मला वाटतं 24-25 लेख तुझे झाले आहेत. ते असं झालं की मला मागच्या वर्षीच संगोराम साहेब म्हणाले होते की तू लिही म्हणून. तोपर्यंत मी लिहू शकेन असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मी कधी लिहिलेलं पण नव्हतं. बर. एकदा मी मोडक सर गेल्यानंतर त्यांच्यावर एक लेख लिहिला होता. हो, मी वाचला होता तो.
म्हणजे ते गेल्यानंतर लगेचच 2 दिवसांनी. त्यानंतर ते, आणि त्याच्याही आधी मी लिहिलेलं काही नाही, कधीच मी लिहिलेलं नाही. मी नोटेशन लिहिलंय, पण असं, पण मी फेसबुकवर असं एक एक ओळीची गमतीशीर काहीतरी लिहित असतो. पण लेख, असं व्यवस्थित लेख लिहावा असं ते मला म्हणाले, आणि मी ह्या वर्षी ठरवलं की हे आव्हान आपण स्वीकारायचं. बरं. कारण मला आव्हानं स्वीकारायला आवडतं, काही ना काहीतरी नवीन करत राहायचं. त्यामुळे जमेल असं की नाही, धाकधूक होती, पण झालं. आता शेवटचे 2 लेख फक्त राहिले माझे. बरं. आणि हे वर्ष मी लोकसत्ता किती लेख टोटल लिहिलेस तू? टोटल 26 असणं अपेक्षित होतं. बरं. पण 3 कोरोनामुळे झाले नाहीत, आणि 1-2 माझ्यामुळे झाले नाहीत. बरं. ते 21 का 22 लेख माझे झाले. वा वा वा. नरेंद्र, एक तुझा आणखीन एक आवडीचा विषय आहे, तो म्हणजे डान्स. म्हणजे शमा भाट्यांपासून तू क्षमताच प्रामुख्याने. मी त्यांना बरेचदा स्टुडिओत बघितलंय, तर खूप त्याच्यात तू रमतोस, म्हणजे त्याही प्रकारात. त्याबद्दल सांग. मला एक माझ्या लक्षात आलं की पूर्वीपासूनच मला तालाची फार आवड आहे. म्हणजे सुराची तर आहेच, पण तालातल्या गमती जमती करायला मला खूप आवडतं. म्हणजे पूर्वी सुद्धा भारतीय समाजात KG गिंडे म्हणून अग्रगण्याचे प्रसिद्ध गायक होते, त्यांचं, किंवा दिनकर कायकिणी साहेब, त्यांची मी काही काही मैफिली ऐकलेल्या आहेत. आणि मला ते ज्या पद्धतीने तालात गातात ना, ते मला इतकं आवडतं की एक समेवर येण्याचा जो डौल आहे त्यांच्यामध्ये. तर मला एक लहानपणापासून ते एक तालाचा विषय काहीतरी आकर्षण आहे. त्यामुळे असे वेगवेगळे तिहाया वगैरे असं करणं, हे प्रकार मला, मी जेव्हा गायचो क्लासिकल तेव्हा सुद्धा मी तालप्रधान गायचो स्वरप्रधानपेक्षा. आणि मला जास्त ते गंमत तालाची करायलाच जास्त आवडायची, कारण मुळात माझा आवाजाचा फार छान आवाज नव्हता. तालाची एक पहिल्यापासून आवड आहे. त्यामुळे शिवरंजनीमध्ये मी जेव्हा पहिल्यांदा काम करत होतो, तेव्हा शमाताईंची तिकडे प्रोजेक्ट बऱ्यापैकी होत असतात, आणि मी त्यावेळेला कोणीच नव्हतो. म्हणजे मी तिकडे काही त्या प्रोजेक्टचा भाग अजिबात नसायचो. मी त्यावेळेला तिकडं शिवरंजनीत माझी वेगळी काहीतरी कामं असायची म्हणून मी जायचो, आणि तशी म्हणजे शमाताईंची ओळख झाली. एकदा अजय पराड सर आपले आहेत, ते हार्मोनियमला होते, आणि काहीतरी त्यांना जमत नव्हतं. म्हणजे ते प्रोजेक्ट शमाताईंनी काहीतरी 2 का 3 दिवस बुक केले होते, आणि ते बरंच 15-20 दिवस चाललं, म्हणजे खूप लांबलं. तर अजय मला म्हणाला की तू जरा याच्या पुढे येत जा थोडंसं, असं बघ. तर मी हळूहळू त्या ग्रुपमध्ये जायला लागलो, आणि नंतर मग मी शमाताईंबरोबर खूप प्रचंड काम केलं. आणि म्हणजे जसं बाळासाहेब माटे किंवा मोहम्मद हुसेन खान साहेब छोटा गंधर्वमध्ये शैलाताई म्हणजे गुरु आहेत ना, तसे शमाताई पण माझे गुरु आहेत. त्यांच्याकडनं मला प्रचंड म्हणजे प्रचंड शिकायला मिळालं. माझ्या सुगम संगीताच्या कामामध्ये सुद्धा कधी कधी अशा विचित्र काही पॅटर्न्स किंवा निघतात की लोक म्हणतात काय टिळकरोड घराणं का, म्हणजे थोडक्यात नादरूप मधून आलेले दिसते. तर म्हणलं हो आहे, ते त्यांचे संस्कारच माझ्यावर तसे झालेले होते. आणि मी खूप खूप काम केलं. तर त्याच्यात वेगवेगळे बॅलेन्स केले. महाभारत नवीन पद्धतीने सादरीकरण म्हणून त्यांनी केलं होतं. त्याच्यात भारतातले 7 नृत्य प्रकार, म्हणजे कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी, मोहिनीअट्टम वगैरे असे 7 क्लासिकल फॉर्म्स जे आहेत, त्या सगळ्याचं त्याच्यात म्युझिक मी केलं होतं. आणि ते खूप आव्हानात्मक होतं. तसं चालावाही देश, म्हणजे चालावाही देश जे पंडितजींची अल्बम आहे आपला, लताजींनी गायलेला, तर त्याच्यातली गाणी, आणि त्याच्या मध्ये मध्ये मी म्युझिक केलं होतं. आणि त्याचं म्हणजे गाणी ओरिजिनल, आणि मध्ये मध्ये म्युझिक, त्याच्यात मी एक सिम्फनी वगैरे पण केली. तर तो पण एक फार सुंदर प्रोग्राम झाला. आणि ती सिम्फनी ऐकून एक इस्रायलचा शमाताईंचा एक स्टुडंट किंवा मित्र होता, शेन झिम्बालिस्टा म्हणून, तर तो तिकडे जेरुसलेम सिम्फनी ऑर्केस्ट्रामध्ये कंडक्टर आहे. तर तो म्हणला की हा प्रोग्राम आपण तिकडं करूया. अच्छा. डान्सचा. हा जो चालाभाई देश मधला एक पीस होता, त्याला जोडून अजून 3-4 पीसेस, तर ती सगळी सिम्फनी होती. आणि ते जवळजवळ जे सगळे कलाकार, सगळे फर्स्ट व्हायोलिन, सेकंड व्हायोलिन्स, नंतर चेलोज, बासेस, ब्रास सेक्शन, विंड सेक्शन, असे सगळे जवळजवळ 60-70 कलाकार असतात त्याच्यामध्ये. त्या सगळ्यांकरता मी ती सिम्फनी लिहिली होती, आणि त्याच्यात शमाताईंच्या सगळ्या ग्रुपी त्याच्यावर डान्स केला. आणि ॲक्च्युअली लाईव्ह सिम्फनी, तो एक फार शमाताईंमुळे तो एक जबरदस्त अनुभव माझ्या नशिबात होता. आणि ते खूप छान एक गंमत घडली. नरेंद्र, तू जसं आनंद मोडकांबरोबर काम केलंस, तसं नवीन याच्यामध्ये परेश मोकाशी बरोबर तू खूप काम केलंस. हरिश्चंद्राची फॅक्टरीपासून सगळं.
त्याबद्दल हरिश्चंद्रची फॅक्टरी म्हणजे मी आणि मोडक सर आम्ही एकत्रच होतो. हरिश्चंद्रच्या फॅक्टरीच्या वेळेस एक फार धमाल अनुभव आला. तो म्हणजे त्याचं सगळं म्युझिक हे प्रभातकालीन म्युझिक जे असतं त्या पद्धतीचं होतं. ते तर खूप गाजलं, म्हणजे खूप ठिकाणी रिंगटोन्स पण असतात. अगदी अगदी. तर हे तर झालंच, पण जेव्हा फाळके इंग्लंडमध्ये जातात, असा एक प्रसंग होता की फाळके इंग्लंडमध्ये जातात आणि तिकडचं सगळं कॅमेराचं आणि चित्रपटाचं तंत्र शिकून घेतात. असं तर इंग्लंडमध्ये गेल्यानंतर हे तर चालणार नाही, बरोबर, म्युझिक इंग्लंडचं म्युझिक नाही. म्हणजे तर काय करायचं, तर एवढं तसं फुल सिम्फनी करता आली असती, पण तेवढं बजेट नव्हतं. करेक्ट. आणि शेवटी मराठी. तर माझ्या डोक्यात असं आलं की आपण एक क्वार्टेट करूया. तर क्वार्टेट म्हणजे काय की एका याची 4 वाद्य, म्हणजे आता स्ट्रिंग्स हा एक भाग आहे की विंड्स हा एक भाग आहे, बरोबर, ब्रास हा एक भाग आहे. तर एक ब्रास क्वार्टेट असतं की विंड क्वार्टेट असतं. तसं स्ट्रिंग क्वार्टेट करायचं असं ठरवलं. त्याच्यामध्ये 2 व्हायोलिन्स, एक व्हिओला आणि एक चेलो, असे 4 जण असतात. आणि त्या 4 जणांचे मिळून पीसेस करायचे आणि ते पूर्णपणे वेस्टर्न पद्धतीने ते क्वार्टेट करायचं असं ठरलं. आणि त्या पद्धतीने मग लालवाणीजी होते फर्स्ट व्हायोलिन, सेकंड व्हायोलिनला एक चायनीज मुलगी होती, युका होंडा नावाची. काय झालं की त्यावेळेला ती NCPA मध्ये कुठलं तरी वर्कशॉप म्हणून ते सगळेजण आले होते. आणि आपलं जितू ठाकूर व्हिओलाला आणि एक दास्तान नावाचा एक चेलिस्ट होता, तो रशियन होता. तर असे 4 जण त्या स्टुडिओमध्ये, माझा जो पहिला अगदी जुना स्टुडिओ होता तिथे, आणि तिथे ते सगळं रेकॉर्ड केलं. आणि ते गंमत अशी झाली की ते पहिले वाजून दाखवलं तर परेशला काही ते आवडेना, आणि एक पीस आवडला त्याला, पुढचा पीस तो म्हणतो नाही ही मजा नाही आहे त्याच्यात वगैरे. म्हणजे आणि तोपर्यंत मला परेश माझ्याकरता नवीन होता त्यावेळेला. तर मला नंतर पण कळलं, मला त्याला नक्की काय म्हणायचं ते मला कळलं. मी मोडक सरांना म्हटलं, मोडक सर तुम्ही यांचं जरा पुणे दर्शन घडवून आणा ह्या सगळ्या लोकांचं. तर ते त्याला घेऊन गेले वेगवेगळ्या ठिकाणाहून जेवण. तोपर्यंत मी सगळं म्युझिक परत लिहिलेलं होतं. आणि पण त्यावेळेस प्रिंटआउट वगैरे काही भानगड नव्हती, सगळं लिहायचो. आणि ते लिहिलं तेपर्यंत, आजपर्यंत ते आले. मग ते परेशला आवडलं होतं ते अशा पद्धतीने. तर ते तो म्हणजे त्या दिवशी पण अक्षरशः भीती ती, कारण ती लोक आली होती कुठनं आणि त्यांचं पेमेंट तर द्यायचं होतं, आणि कामच नसतं तर ते पैसे वाया गेले असते आणि परत नाचक्की झाली असते. पण नशिबाने झालं. तसं तू प्रवीण तरडे बरोबर सुद्धा खूप प्रवीणचा एक वेगळाच आहे. वेगळाच. म्हणजे मी एकीकडे परेश आणि एकीकडे प्रवीण, म्हणजे काहीही संबंध नसलेले 2 व्यक्ती. आणि गजेंद्र अहिरे, या तिन्ही लोकांबरोबर मी खूपच काम केलेलं. गिरीश जोशी ही 4 काय म्हणतात 4 धाम यात्रा दिग्दर्शकांची माझी झालेली आहे. आणि प्रवीण अत्यंत हुशार आणि पण काय म्हणतात त्याला कधी काय सुचेल, त्याचा सुचण्याचा वेग आणि अप्रतिम. त्याला तसं म्युझिक मधलं त्याला असं फार ग्रामर कळत नाही, पण त्याला कसं हवं म्युझिक हे त्याला बरोबर माहिती असतं. आणि त्यांनी इतकं अनुभव घेतलेला आहे त्याच्या आयुष्यात सुद्धा. तर तो प्रवीण बरोबर मी देऊळबंद देऊळबंद, आणि आता मुळशी पॅटर्न केलं, आणि आता एक माझं हंबीरराव नावाचं फिल्म आहे, सरसेनापती हंबीरराव. त्याच्यात पण त्याच्यात मी एक नवीन क्षेत्रात डेब्यू केलेला आहे. काय 2. बरं. तर त्याच्यात मी एक गाणं लिहिलंय. क्या बात आहे. आणि एक गाणं मी गायलंय, जे तू खलास. तर एक गाणं, एक सॅड सॉन्ग त्याच्यातलं मी गायलं. आणि असं आहे. म्हणजे आता फक्त एकच फील्ड राहिलाय की फिल्म डिरेक्शन. मग ते मी करणार आहे. क्या बात. ते करतोय. वा वा वा. ते करतोय म्हणजे अजून ठरलेलं नाहीये, पण ते मी करणार आहे एवढं मला माहिती आहे. कुठली फिल्म वगैरे ते आता कालांतराने जेव्हा कळेल तेव्हा कळेल, पण ते मी करणार आहे. कारण माझ्या असं लक्षात आलं की मला त्याच्यातलं कळतंय. म्हणजे नाही, तू उलट सगळं छान, कारण तुला सगळीच फिल्म दिसेल ना डोळ्यापुढे. फिल्म दिसेल. आता बऱ्यापैकी या क्षेत्रात गेली 25 वर्ष असल्यामुळे मला माहिती झाल्यात, टेक्निकली सुद्धा काही गोष्टी माहिती झाल्यात. आणि बाकी पोस्ट प्रोडक्शन वगैरे तर मी दररोजच बघतो, ते माहितीच आहे. त्यामुळे फिल्म मी करणार आहे, एवढं नक्की. वा. नरेंद्र, तुझ्या पुढच्या काही प्रोजेक्ट्स बद्दल जाणून घ्यायला आवडेल. असंच काय काय सरप्राईज आहेत? सरप्राईज असं नाही, म्हणजे 2 पातळ्यांवर आहे. एक तर स्टुडिओ या पातळीवर. बरं. तर स्टुडिओ तर आहेच, म्हणजे ऑडिओ माहिती आहे, पण आता व्हिडिओच्या दृष्टीने सुद्धा स्टुडिओमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी नव्याने करतोय आणि केल्या आहेत. बरं. DI नावाचं जे तंत्रज्ञान
आहे ते आता बऱ्यापैकी विकसित तंत्रज्ञान आपल्या इथे आहे. तसं DI छोट्या मोठ्या प्रमाणावर पुण्यात असतं आहे, पण हे आता खूप हाय एंडचं DI. दुसरं म्हणजे लोकेशन साऊंड. कारण आता बरेचदा असं होतं की डबिंग आपण करतो, म्हणजे लोकेशनवर जे रेकॉर्ड होतं ते नंतर डब केलं जातं, पण हल्ली बऱ्याच ठिकाणी सिंग साऊंडच वापरला जातो. म्हणजे डबिंग हा प्रकार नसतो, तिथं जे रेकॉर्ड होतं त्याच्याकरता जी यंत्रणा लागते ती खूप महागाची यंत्रणा आहे आणि खूप वेगवेगळे लॅपल आणि सगळे रिसिव्हर्स, ट्रान्समीटर्स आणि बऱ्याच काही काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप. तर ते सगळं, ती सगळी यंत्रणा आता घेतलेली आहे. शिवाय मुंबईमध्ये एक स्टुडिओ करायचं, मला वाटतं गोरेगावला एक छोटं स्टुडिओचं काम चालू आहे. आणि सांगीतिक पातळीवर माझ्या आता बरेच दिवस माझ्या डोक्यात एक प्रोजेक्ट आहे. 2 आहेत आता, त्याच्यातलं एक आता चालू होईल की मी रागमाला नावाचा एक प्रोजेक्ट करतोय. बरं. की 8 किंवा 9 राग घेऊन त्याच्यावरची गाणी, असं एक जरा वेगळ्या पद्धतीचं सगळी तू कंपोज करणार. हा एक. आणि दुसरा एक खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट माझ्या डोक्यात आहे जो लाईव्ह आहे, म्हणजे रेकॉर्डिंग नाही, ते म्हणजे वृंदगान. बरं. जे मी मगाशी तू म्हणलास कोरसचा मला खूपच आवडतो. म्हणजे माझ्या जिथे जिथे शक्य तिथे मी गाण्यांमध्ये कोरस घालतो, बघितलंय. तर ते एक मला असं म्हणजे सलील चौधरींनी कलकत्ता क्वायर ग्रुप केलाय, तसं मला एक, म्हणजे त्यांच्यासारखं नाही जमणार, पण काहीतरी वेगळं असं काहीतरी करायची इच्छा आहे की एक कोरस ज्या काय सगळ्या अभिव्यक्ती आहेत त्या फक्त कोरस या माध्यमातूनच सादर करायच्या, असं एक दीड तासाचा प्रोग्राम, जवळजवळ 30-35 कोरस सिंगर्स घेऊन. क्या बात आहे. असं मग ते इंडियन आणि वेस्टर्न असं सगळं, अर्थात कोरस असल्यामुळे त्याच्यात हार्मोनी वगैरे असेल, त्यामुळे इंडियन पण असेल, वेस्टर्न पण असेल. पण डोक्यात असं आहे की वाद्य नसेल कुठलं. बरं. सगळं म्हणजे एखाद सुराला काहीतरी तानपुरा किंवा काहीतरी, पण बाकी वाद्य नसेल. जसं मी आता परेशचा विषय निघाला म्हणून, की परेशच्या बऱ्याच मी फिल्म्स केल्या, तर परेशची एक चीव चौका नावाची फिल्म, म्युझिक तू केलंय, त्याच्यात एक स्वानंद किरकिरीने गाणं गायलंय. त्या गाण्यामध्ये वाद्यच नाहीये, ते सगळं गाणं अकापेला आहे. क्या बात आहे. म्हणजे एकही वाद्य त्या गाण्यामध्ये नाही, फक्त ह्युमन साऊंड्स, असं एक गाणं केलं होतं. तसंच पुष्पक विमान मध्ये एक ट्रॅश बँड केला होता. म्हणजे सगळी अशी काय घमेली आणि हे आणि ते पत्र्याचे डबे वगैरे असं घेऊन एक गाणं केलं होतं, आनंद भाटेंनी गायलं होतं. असे गमतीशीर प्रयोग करायला मला, म्हणलंस की मला आवडतं. अगदीच नेहमीच्या रुळलेल्या वाटांवर जायला म्हणजे मला झोप लागत नाही. तसं केलं की असं वाटतं की अरे हे आपण तेच केलं जे आपल्याला येतंय, जे आपल्याला येतंय हेच परत करणं, याच्यात काय चॅलेंज आहे. क्रिएटिव्ह काहीतरी उपज तुझी सतत सुरू असते. वा नरेंद्र, तुझ्या या प्रोजेक्टची आम्ही खरंच वाट बघतोय, कारण अतिशय वेगळं प्रोजेक्ट आहे. तुझ्या सगळ्या फ्युचर प्रोजेक्ट्सना पर्सनली माझ्याकडून आणि सुरेशकडून मनापासून सगळ्या शुभेच्छा. आणि थँक्स वगैरे देण्याला एक आपले संबंध नाही आहेत, पण आज रसिकांना एक तू काही थोडी सगळ्या म्युझिकबद्दल, अरेंजमेंटबद्दल, संगीताबद्दल एक वेगळी माहिती तुझ्यामुळे स्वरश्रीच्या रसिकांना झाली, त्याबद्दल तुला मनापासून थँक्स. थँक्यू.